मुंबई महापालिका महापौर पदाची निवडणूक ही पुढे ढकलली आहे। भाजप आणि शिवसेना गटनोंदणी ही न झाल्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। आरक्षण सोडत जाहीर झाल्यावरती 31 जानेवारीला मतदान हे पार पडणार होतं। मात्र नव्या महापौरांची निवड ही आता फेब्रुवारीतच होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। शिवसेना आणि भाजपकडून अजूनही गटनोंदणी ही करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे 31 जानेवारीला होणारं मतदान हे आता पुढे जाणार आहे। त्यामुळे नव्या महापौरांची निवड ही फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर पालिकेच्या निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज हे दाखल केले जाणार होते आणि 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात ही देण्याची तयारी प्रशासनाने केलेली होती। मात्र रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ही सध्या समोर येते आहे। गटनोंदणी ही पूर्ण न झाल्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम हा पुढे ढकलावा लागल्याचं प्रशासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलंय। भाजप आणि शिवसेना युतीबाबत एकत्रित गट स्थापन होणार की नाही याबाबत देखील अद्यापही स्पष्टता नाहीये। महापौर पदावरती भाजपने दावा केलेला असून शिवसेनेने देखील महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष पदावरती आपला दावा हा केलेला आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती दोन्ही पक्षातील अंतर्गत चर्चा आणि वाद मिटल्याशिवाय एकत्रित गटनोंदणी होण्याची शक्यता ही सध्या कमीच दिसते आणि त्यामुळे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।